हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. उठलो आहे, मस्त फ्रेश झालो आहे. बाहेर वातावरण एकदम बेकार झालं आहे. हे बघा कसला अंधार गेला आहे. अंधार अंधार, आज सकाळ सकाळ अंधार अंधार. तरी उठलं, बोललो आज लवकर उठलो, एवढा अंधार होता. असा मला वाटलं की लवकर उठलो की 5-4:30ला असं उठलं असं वाटलं मला. पण आपल्या रेग्युलर टायमाला उठलेलो. अंधार एवढा खतरनाक केला ना बाहेर. आतमध्ये काय लाईटशिवाय दिसत नाही, म्हणजे लाईट लावल्याशिवाय आतमध्ये काय. आणि आला नाम लिया सैतान हजर. ये बाबा ये, जोरात ये. आयला रे पाऊस, आयला रे पाऊस, आयला रे. बघा पाऊस माझ्यावर किती खुश आहे किंवा प्रसन्न आहे. नाव घेतल्या घेतल्या पाऊस म्हणजे ही काय पहिल्यांदा झालेली गोष्ट नाही, प्रत्येक वेळी होतेच. तरी मी आज बाहेर नाही. बाहेर असतो तर काय मागायलाच नसतं, त्याला बोलवायची पण गरज नसती, आपोआप आला असता. एवढा प्रेम आहे माझ्यावर त्याचा. दिवस कसे निघून जाते समजतच नाही, पटापट दिवस चाललेत. महिना थोडा, एक आठवडा असा लगेच निघून जातो. आठवडा असा. कुणाला पाहिजे का औषध? पाहिजे असेल तर घ्या लगेच काढून. एकदा तोंडाला लावला की मी काढत नाही अजिबात, लगेच संपून टाकतो. तर पाहिजे असेल तात्ता घ्या लगेच. यस, राहू द्या आता, नका तुम्ही घेऊ, मीच पितो. तो निघालोय जिमला आता. पाऊस आहे थोडा थोडा, जाऊ जिमला. आलोय जिमला. आज मारायचे चेस्ट अँड ट्रायसेप. सो मारू, आज मजा आहे मारायला. वर्कआउट इज डन गाईज. आज मारले चेस्ट अँड ट्रायसेप. एवढे बेकार मारले ट्रायसेप, एवढे बेकार दुखत आहेत. आणि भूक लागली जाम. आलोय घरी, प्रोटीन शेक पित आहे. प्रोटीन शेक पिऊ पहिला, भूक लागले. या शीटचा जो अर्धवट काम राहिलेला आपला इनकम्प्लीट, तो आज कंप्लीट करून टाकतो. म्हणजे किती आहेत, 50 एक शीट असतात त्या. जेवढ्या म्हणजे 50च्या 50 बघू लागतील, संपतील बहुतेक. ही समोरची पूर्ण करून टाकतो. खालची एक लाईन राहिली ती कंप्लीट करून टाकतो. आज ते काम कंप्लीट करून टाकू. मार्केट ओपन झालं आहे. आज निफ्टी पॉझिटिव्ह आहे, चांगली. निफ्टी आणि आय टी सेक्टरात चांगला पॉझिटिव्ह आहे, कारण आज संध्याकाळी फेडचा डिसिजन येणार आहे. फेडची मीटिंग आहे संध्याकाळी, FOMC आहे. सो त्या कारणाने आज आय टी सेक्टर वरती आहे. सो आय टी सेक्टर वरती असल्यामुळे निफ्टी पण वरती आहे, कारण बँकिंग सेक्टरनंतर निफ्टीमधला एक जास्त कंपोनंट असलेला किंवा जास्त वेटेज असलेला हा आय टी सेक्टर अप आहे, म्हणून आज निफ्टी पण चांगली पॉझिटिव्ह आहे. आणि चार्टनुसार बघायला गेला तर त्या दिवशी मी सांगितलेलं तुम्हाला त्याप्रमाणे हा फेक ब्रेकआउट आला आहे. फेक ब्रेकआउट येऊन रॅली बघा, म्हणजे हा फेक ब्रेकआउट येऊन तिथनं निफ्टीनी जवळजवळ 450 पॉईंटची एक मुवमेंट दिली फेक ब्रेकआउटनी. जर ही लिक्विडिटी मोठी आहेच बहुतेक, कारण ट्रेंड लाईन पण होती. ही लेवल तोडायची शक्यता आहे निफ्टीची. जर ही लेवल तुटली, म्हणजे 24,500ची निफ्टीची लेवल तुटली, तर एक अप ट्रेंड चालू होऊ शकतो निफ्टीचा. बघू काय होतं, कारण आज संध्याकाळी म्हणजे रात्री 11-11:30 थांबा बघू आपण. हे बघा 11:30ला आज संध्याकाळी इव्हेंट आहे, तो फेडरल फंड्स रेट आणि FOMC स्टेटमेंट. संध्याकाळी 11:30 वाजता येईल, म्हणजे रात्री 11:30 वाजता येईल. गोल्डमध्ये आज काय मोमेंट नसणार आहे, बिकॉज संध्याकाळी मोठा इव्हेंट आहे ना. सो एकतर आज SL हंटिंग किंवा ट्रॅपी मार्केट राहील. सो आज ट्रेड करून काय फायदा नाही. आज काय ट्रेड करण्यात काय अर्थ नाही. आपण आपले कामं करू. ट्रेड म्हणजे आज विषय कसा माहिती आहे, आज मोठी न्यूज आहे, म्हणजे रात्री, ती पण रात्री आहे. शक्यतो न्यूज कधी असतात, संध्याकाळच्या 6 वाजता, म्हणजे ग्लोबली ज्या न्यूज असतात
चे जे काही इव्हेंट असतात ते संध्याकाळी 6-6:30 वगैरे असतात. पण आज रात्री 11:30 वाजता ती इव्हेंट आहे तो. सो बघू आपण, काय विषय नाही. मार्केट तर वॉच करायचा आणि त्या इव्हेंटमुळे मार्केटात ट्रॅफिक राहील किंवा एसलँटिंग जास्त होईल. सो आज ट्रेड करण्यात अर्थ नाही. मार्केटपेक्षा लांब राहणं चांगलं. मार्केटवर वॉच ठेवू पण हालचाल नाही, काय शांत. चलो आता ओट्स बनवू, आंघोळ करू. ओट्स खातोय आता. आंघोळ वगैरे झाले, मस्त ओट्स खायला घेतलेत. आणि आता विषय काय झाला बघा. विषय असा झाला आहे की ही जी लेवल आहे इथना त्याविषयी सेलिंग आलेली आणि मला इथं सेलिंग करायची इच्छा होते, म्हणजे ट्रेड मारायची इच्छा होते. पण इकडंच बघा, ही 15 मिनटाची टाईम फ्रेम आहे आणि इकडं बघा ही 4 तासाची टाईम फ्रेम आहे. ही लेवल आहे. इथना ह्याच्या आधी पण चांगली बाईंग झाली, परत तशीच मला स्ट्रॉंग बाईंग इथून दिसते. पण बघू, पण शक्यतो मी ट्रेड मारणार नाही. माझे रूल्स मी ब्रेक करणार नाही आज. आता ओट्स खाऊ. चला, ओट्स वगैरे खाऊन झालेत, आता लगेच कामाला लागू. काम बघा, हा पार्सल, याला आता अनबॉक्सिंग करू. याला आता अनबॉक्सिंग करू. सो अनबॉक्सिंग झाले. तिकडं अर्धे आहेत, हे पूर्ण खोललेत. इकडं लावायचे आहेत, ही पूर्ण लावायचे त्याला. आणि इकडं खाली राहिलेत अर्धे. चलो स्टार्ट करू. लावून घेऊ पटकन. याच्यात जाम टाईम जातो. सो टाइमपास करण्यापेक्षा पटकन लावून घेऊ. चलो. Shades on my eyes, feeling real supreme. Baseline bumping like you're living a dream. Bump. Bounce. Let the good vibes ride. Talk box screaming while the sun collide. Groove all day, let the rhythm decide. West Coast chill with a cruiser's pride. Barbecue smoke in the air, catch the scent. One eternity later. सो फायनली आपलं काम कंप्लीट झालं आहे. बघा कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. आपला छोटासा गरीबाचा सेटअप. इथं फक्त अजून लाईट येतील. लाईट यायच्या बाकी आहे. थोडं काम अजून बाकी आहे. लाईटीचं फक्त काम बाकी आहे. आणि इकडची जी फिनिशिंग होती ती कंप्लीट झाली. आणि ह्या साईडला फक्त ॲड केला आहे आणि वरती ॲड केला आहे. इकडं आणि इकडं झालं रेडी. आणि मेन सेटअप म्हणजे हा सेटअप. दिस इज द नॅचरल सेटअप. हा जो व्ह्यू आहे तो क्लास आहे. असा सेटअप खूप कमी जणांना मिळतो. सो आता काय, सेटअप तर झाला आहे. सेटअप म्हणजे काम तर झालं आहे. आता भूक लागली, खाऊन घेऊ काहीतरी. चलो. खायला आहे पनीर, ॲपल, गाजर आणि दही. खाऊन घेतो, जाम भूक लागली. ओट्स खाल्ले ते नंतर काय खाल्लं नाही. आज ओट्स जरा लवकर जिरले आणि भूक लागली. म्हणजे ओट्स खाल्ल्यावर भूक लागत नाही, जबरदस्त खातो. पण आज भूक लागली, खाऊन घेतो. चलो. सो मी सकाळी बोललेलो की इथना माझी सेलिंग करायची इच्छा आहे. आणि त्यानंतर मोमेंट बघा कसली खतरनाक आले. टोटल किती पॉईंटची मुवमेंट आहे, 300 पीप प्लस. क्या बात आहे. जर मी ट्रेड मारला असता तर आज चांगला प्रॉफिट असता. आता मार्केट वोलेटाईल होत चाललं आहे, म्हणजे मोमेंट फास्ट होते. कारण न्यूजचा इम्पॅक्ट आहे. कारण इंडियन मार्केटवर आपला इम्पॅक्ट पडलेला आज. कारण निफ्टी 1% आज क्लोज झाली. बघू, कारण न्यूज असल्यामुळे मी ट्रेड मारला नाही. आज काही होऊ शकतो, काही सांगू शकत नाही. पण ठीक आहे, गेला काय विषय नाही. ऑपॉर्च्युनिटी येत राहतील. एक ट्रेड घ्याल्यामुळे काय एवढा विषय नसतो. सो गाईज, पॉपकॉर्न खातो आता. स्पेशली श्री साहेबांनी बनवले आज. कसं वाटला नवीन चेंज आज सेटअपमध्ये आपल्या? बघायला तर एवढा क्लास वाटते. आळ्यालाच डोळे फिरले. फक्त लाईट बाकी आहे. हा, लाईट मागवले. लाईट इकडं इथं जेव्हा ती बॉम्ब लाईट बसेल तेव्हा जो व्ह्यू अजून होणार आहे class. आणि काय तो बाहेरचा व्ह्यू आणि हा प्रॉपर मेन बाहेरचा आहे. म्हणजे तो नॅचरल सेटअप आपला, तो मेन. त्याच्यापेक्षा क्लास झाले. ज्या फ्रेम आहेत त्या डिसिप्लिन, माइंडसेट, फोकस काय वाटतंय. आणि वरती महाराजांची फ्रेम. त्याविषयी तुझा कलिग आलेला ते काय बोलला का नाही? बोलला म्हणजे
म्हणजे काहीतरी वाटलं असेल ना, काय घरी काय करून ठेवलेलं आहे. तो कधी बोलला होता का मला इथंच राहायचं म्हणते. मला बाहेर पण नको, मला म्हणते फक्त या रूम मध्ये राहायला द्या आणि ती फक्त एक खिडकी ओपन ठेवा. म्हणजे काय क्लास व्ह्यू आहे, क्लास. तरी अजून कुणाला आणले नाही. आपण इकडे कोण आणलं, हा. एक तर आणतच नाही आपण कुणाला, नाही, एंट्रीच नाही कुणाला. कुणाला तर जायचे नाही. बोलते आम्हाला पण ठेवा इथेच. अजून 2 मेंबर येणार आहेत, त्यांना पण सरप्राईज भेटेल परवा. त्यांना पण माहिती नाही. त्यांना पण माहिती नाही अजून. क्लास लाईट अजून पाहिजे सर. जेवायला आज खिचडी अँड सलाड आहे. चलो FOMC आता. FOMCची कॅन्डल काय पडते बघू. काहीच मुवमेंट नाही. हाय ओ माय गॉड. आई शपथ. ही बँक त्यासाठी झालेली, या मुवमेंटसाठी. हे सगळे इन्सायडर बसले असेल, इन्सायडर. त्यांना माहिती असेल काय न्यूज असेल, ते हे बसलेत बाईंगला. आता लगेच इथून सेलिंग होईल बहुतेक, लगेच प्रॉफिट बुकिंग होईल. सो FOMCचा रिझल्ट आला आहे की इंटरेस्ट रेट अनचेंज राहिलेत 3.75%. सो आता काय गोल्डमध्ये थोडी बाईंग आले, पण ती जास्त वेळसाठी टिकणार नाही, कारण वरना जाम सेलिंग आहे. प्रेशर सेलिंगचा जास्त आहे. सो पडू शकतो परत अजून गोल्ड खाली. सो या नोटवर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. Chilling on the hood where all the time gets spent. From the boulevard flip to the beach we went. Yeah, hustle, smooth talk.